उद्यानात दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त. उद्यानाचा कचरा डेपो, श्रीकृष्ण नगरातील अस्वच्छतेने नागरिक संतप्त. आरोग्याचा प्रश्न गंभीर. प्रभाग क्रमांक 3 मधील श्रीकृष्ण नगर व्यायामशाळा परिसरातील उद्यानाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून अनेक दिवसांपासून येथे कचऱ्याचा ढिगारा साचल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक तसेच खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात साचलेल्या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित उद्यानाच्या देखभाल आणि स्वच्छतेसाठी नियुक्त ठेकेदाराकडून नियमित साफसफाई केली जात नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ औपचारिकता म्हणून साफसफाईचा देखावा केला जात असून प्रत्यक्षात उद्यानाची योग्य देखभाल होत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. महानगरपालिकेने तातडीने या समस्येची दखल घेऊन कचऱ्याची विल्हेवाट लावावी, उद्यान परिसराची नियमित स्वच्छता सुनिश्चित करावी आणि नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावं अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. श्रीकृष्ण नगर व्यायामशाळा परिसरातील उद्यानात अनेक दिवसांपासून कचरा साचून राहणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. अस्वच्छतेमुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. महानगरपालिकेने तात्काळ कचरा हटवून संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी, तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी नियमित साफसफाईची प्रभावी व्यवस्था करावी. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. किरण बापू पाणकर, शहर जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नाशिक शहर. दुरुस्तीबद्दल काय वाटतं तुम्हाला? नक्कीच आपण जर पाहिलं, नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील श्रीकृष्णनगर व्यायामशाळा येथे जे अनेक दिवसांपासून उद्यानं हे आपण जर पाहिलं तर विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग झाकलेले दिसतात. तर आपण मला एवढं सांगायचं आहे मनपा प्रशासनाला, सध्या पावसाचं वातावरण आहे. या पावसाच्या वातावरणात जर कचऱ्याच्या ढिगांपासून विविध प्रकारचे आजार पसरण्याचं काम होतं, तर यातून कुठेतरी नागरिकांना आरोग्याला धोका आहे. तर मनपा प्रशासनाला एकच विनंती आहे का लवकरात लवकर हे कचऱ्याचे ढीग उचलावे आणि संबंधित गार्डन उद्यान हे व्यवस्थित चांगल्या सुविधा पुरवून नागरिकांसाठी खुले करून देण्यात यावे ही विनंती. तसेच आपण जर सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.